इंडस्ट्रियल सायकोलॉजी आहे. बघूया कसा जातोय आता. तर आम्ही बँड्रा स्टेशनला आहे, तर बस पकडून जाणार मी डायरेक्ट अँड्र्यूज. मला सेंट अँड्र्यूज कॉलेज. तर इथे केवढे कबूतर आहे. तर आपण आता शेवपुरी खाऊया. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आपण आलेलो बँड्राला, म्हणजे एक्झाम आहे. आजचा शेवटचा पेपर आहे आणि मी आता मंदिर पण आलो. तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवतो. मी आता आपल्यासोबत दाखवतो कोण कोण आहे. आपलं सूरज आणि ज्योती आहे. आज आमचा लास्ट पेपर आहे म्हणून माझे एवढे ब्लॉग पडत नव्हते, कारण की माझे पेपर होते. पेपर थोडं कॉन्सन्ट्रेट करत होतो. लास्ट पेपर म्हणून बोललं लास्ट पेपर आहे, ब्लॉग बनवून टाकूया आपण. आज इंडस्ट्रियल सायकोलॉजी आहे. बघूया कसा जातोय आता. तर आम्ही बँड्रा स्टेशनला आहे, तर बस पकडून जाणार मी डायरेक्ट अँड्र्यूज. मला सेंट अँड्र्यूज कॉलेज लागलेलं आहे, तर जाऊया. पहिले आपण बस पकडूया. त्यानंतर थोडा अभ्यास करतोय. तर मित्रांनो, आपण आता तिकीट काढलेली आहे. तिकीट काढून आपण आता पीटर चर्चमध्ये उतरलेलो आहे आणि आता आपण चालू आहे एक्झामला. तर सेंट अँड्र्यूज आपल्याला कॉलेज लागलेलं आहे. तेव्हा माझे पहिलेच लागलेलं. आता माझे लास्ट पेपर आहे सध्या. हा लास्ट पेपर आहे. लास्ट पेपरनंतर बघ आता अजून पेपर आहे, पण तो प्रॅक्टिकल नंतर आहे. बघूया आता कसं होतं. आपण लवकरात लवकर जाऊया, मग दाखवतो मी. आता डायरेक्ट मी त्यानंतर पॉज घेईल, त्यानंतर डायरेक्ट मी झालं दाखवून. बघूया, लवकर जाऊया. ठीक आहे. वाव, सेंट अँड्र्यूज कॉलेज. तर हे लागले. hours later. तर मित्रांनो, तुम्ही पाठीवर बघू शकतात अँड्र्यूज कॉलेज. आणि माझा पेपर झालेला आहे आता. हा जस्ट पेपर झालेला. मग डोकं पूर्ण झिंग पूर्ण हे करत आहे. भुका झाला पूर्ण डोक्याच्या. म्हणजे कधीचा खूप लिहिलं. त्यानंतर निघालो आहे आम्ही. तर निघालो. मित्रांनो, ते भूक लागली म्हणून मी तर खात बसलो. सेंटरला ते समोर सेंटर लागलेलं समोरच. आता थोडा थांबलो, कारण की माझ्या ओळखीचे मित्रमैत्रिणी ते अजून आल्यात आहे. त्याने थांबलो. बघूया आता. कंटाळा खूप कंटाळा आला मग खूप. मित्रांनो, इथे केवढे कबूतर आहे. कबूतर आहे. तर हे बघा, आता मी असं टाइमपाससाठी आलो आहे बघायला, कारण की आता लास्ट पेपर होतं म्हणून थोडा टाइमपास करत मी बघायला आलो आहे. ते पोरींचे आहे. ते लेडीजचं आहे, मोस्टली लेडीजचं आहे. तिथपर्यंत तुम्हाला मी मागे दाखवलेलं. आता बघायला टाइमपास असं म्हणजे बघायला आलो, कारण की बोललो खूप ऊन होतं आणि घरी यायला म्हणलं करायचं. बोललो आता ब्लॉग पण बनवायचं, तर जाऊया. तर आता आपण अंधेरीला आलेलो आणि पण शेवपुरी खायला घेतो. मला भूक लागली तर शेवपुरी घेतलेली. मित्रांनो, आपण आता शेवपुरी खाऊया. मला भूक लागली.
पावसाळा घरी आहे.